नमस्कार. आपला विषय चालला आहे की भगवंत अर्जुनाला त्याच्या हिताचं असं विशेष काहीतरी गुह्य सांगणार आहे. अनेकदा त्यांनी मी तुला गुह्य सांगतोय, मी तुला गुह्य सांगतोय, आजपर्यंत कुणाला सांगितलेले ते मी तुला सांगतोय, असं सगळं वर्णन भगवंतानी केलं आहे अर्जुनाला. आणि तुम्हा आम्हाला स्वाभाविकच ते गुह्य काय आहे हे जाणून घ्यायची नक्कीच आतुरता आहे. ते सांगता सांगता त्यांनी असंही सांगितलं की ज्या देवदेवता आहेत, महर्षी आहेत, ऋषीमुनी आहेत, साधना केलेले तपस्वी आहेत, अगदी अवतार धारण केलेले लोक आहेत, त्यांनासुद्धा मी सगळा कळलेलो नाही आहे. असं सगळं गुह्य मी तुला सांगणार आहे. म्हणजे ते सुद्धा काही विशिष्ट काही गोष्ट घेऊन या ठिकाणी अवतार घेतला, त्यांनी त्यांचं कार्य केलं आणि ते गेले, परंतु त्यांना मी सगळा नाही कळलो. असंही आपण या 10व्या अध्यायाच्या सुरुवातीच्या श्लोकांमधनं पाहिलं. आणि मग पुढे त्यांनी असं म्हटलं की जो मी म्हणजे भगवंत अनादि आहे, अजन्म आहे, त्याचा कधी जन्म झालेला नाही, तो आहेच आहे, सगळीकडे भरून राहिलेला आहे आणि सगळ्यांचा ईश्वर आहे. अशाला जर जाणलं, खऱ्या अर्थाने जाणलं, आज आणखीन एक शब्द आपल्याला पुढे शिकायचा आहे, तत्वतः जाणलं तर काय घडेल, तर म्हणे सर्व पापातून मुक्तता होईल. अशा पद्धतीनं आपण विचार करत होतो. त्यात विचार करताना तुम्हा आम्हाला सर्वांना भगवंत त्याची आता लोकेशन पाठवणार आहे. तो नेमका कुठे आहे ते आपल्याला तो सांगायला तरी सुरुवात केली आहे. आणि 4थ्या आणि 5व्या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलेल्या पद्धतीने 20 गोष्टी आपण पाहिल्या की तिथे तिथे भगवंत आहेच. आपल्यामध्ये असलेले ते सगळे जे भाव आहे, ज्याचं वर्णन आपण 4थ्या श्लोकामध्ये आणि 5व्या श्लोकामध्ये पाहिलं, ते सगळे जे काही विकार आहेत, भावना आहेत, हे सगळं भगवंतामुळेच घडतात. आणि मग भगवंतामुळे घडतात, भगवंतामुळे प्राप्त होतात, म्हणून या सगळ्याला विभूती असं म्हटलं. त्या आपण ऐकल्या आणि त्यांना आता म्हणजे त्या सगळ्या 20 विभूती ज्या ऐकल्या त्याला आपण अध्यात्मिक विभूती असं म्हटलं. आज आपण आणखीन एक 6व्या श्लोकामध्ये आणखीन काही विभूती ऐकणार आहोत. आता त्याचा उल्लेख आपण मागच्या वेळेस नुसता श्लोक म्हणून केला होता. आज आपण त्याची सविस्तर माहिती बघूया. श्लोक 6वा आहे, महर्षय सप्तपूर्वे चत्वारो मनवस्तथा मद्भावा मानसा जाता येशाम लोक इमाः प्रजाः. या श्लोकात सप्त महर्षयाचा उल्लेख केला आहे, 7 महर्षींचा उल्लेख केला आहे, ज्याचा अर्थ आपण मागच्या वेळेस पाहिला होता, आत्ता पुन्हा आपण पाहणार आहोत. आणि पूर्वे चत्वार हा म्हटला म्हणजे पूर्वी असणारे 4 जे मनु ब्रह्मदेवाचे मानसपुत्र त्यांना म्हणतात, अशा 4ांचा उल्लेख म्हणजे 7 आणि 4 11ांचा उल्लेख या श्लोकामध्ये केला की हे पण भगवंतच आहेत. म्हणजे आधीच्या 20 जशा भगवंताच्या विभूती होत्या त्या विचारांच्या, विकारांच्या, भावनांच्या होत्या. आता आजच्या श्लोकामध्ये आपल्याला 11 विभूती आणखी, म्हणजे भगवंत कुठे कुठे आहे, तर भगवंत कुठे कुठे आहे, तर या सगळ्यांमध्ये पण भगवंत आहे. ते मनवहा म्हणजे कोण आहेत, किंवा महर्षी या ऋषी सप्तर्षी आहेत म्हणजे ते कोण आहेत, आणि ते सगळे मद्भावा मानसा जाता म्हणजे माझ्या ठिकाणी भाव असलेले आहेत. नावं वेगवेगळी आहेत पण त्यांचा सगळ्यांचा भाव भगवंताच्या ठिकाणी आहे आणि माझ्याच संकल्पाने ते निर्माण झालेले आहेत. आणि म्हणून त्या माझ्या विभूती आहेत, माझ्याच संकल्पाने निर्माण मी केलेल्या असल्यामुळे. येशाम इमाः प्रजाः लोके सन्ति. लोक म्हणजे जगातली ही सगळी जी काही प्रजा आहे, सगळे लोक आहेत, त्यांच्यापासूनच हे सगळं उत्पन्न झालेलं आहे. म्हणजे हे सप्तर्षी आणि मनु, उरलेलं सगळं जे की दृश्य जग आहे ते सगळं यांच्यातून निर्माण झालेलं आहे. असा आपला हा 6वा श्लोक आहे. बघूया आपण 6व्या श्लोकामधलं हे महर्षी म्हणजे काय. अनेक ठिकाणी वेगवेगळी नावं आहेत. काही ठिकाणी मरीची, अंगिला, अत्री, पुलस्त्य, पुलह, क्रतु आणि वशिष्ठ असं नाव आहे. काही ठिकाणी आपल्याला कश्यप, अत्री, भरद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी, वशिष्ठ अशी नावं आहेत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आकाशामधल्या ग्रहांना, ताऱ्यांनासुद्धा आपण नावं दिलेली आहेत. त्या खगोलशास्त्राने सुद्धा 7 ताऱ्यांना 7 ऋषींची नावं दिलेली आहेत. त्यामुळे ते की आपल्याला फार अपरिचित नाही. आणखीन एक जवळचं आपलं नातं आहे की आपल्या सगळ्यांचं एक गोत्र प्रवर्तक असतो. तुम्ही कुठल्या गोत्राचे, तर आम्ही अत्री असं म्हटलं की अत्री कोण, कश्यप कोण, कपी कोण, तर ते जे काही ऋषीमुनी आहेत ते आपल्या गोत्राचे प्रवर्तक. आपल्या फॅमिली ट्री जसं म्हणतो तसं जर काढलं तर आपल्या मुळाशी जायचं झालं तर ते कुठपर्यंत जायचं, तर ते आपल्या या 7 ऋषींपर्यंत जाता येतं. अशा प्रकारचा विचार आपल्या धर्मामध्ये सांगितला गेला आहे. आता जर का सगळं असं आहे तर या विभूतींचा असा काय मोठा परिणाम होतो तो आपल्याला जाणून घ्यायला हवा आहे. या सगळ्या 6व्या श्लोकामध्ये आपण ज्या 11 विभूती पाहणार आहोत, 7 महर्षी आणि 4 मनु, या 11 विभूती या तसं पाहिलं तर आधी दैविक आहेत, देवता आहेत त्या सगळ्या.
त्यामुळे त्याला अधिदैविक म्हटलं. आता हे सारे ऋषी जे आहेत, महर्षी म्हटलं आहे, हे सगळे अत्यंत बुद्धिमान आहेत, म्हणजे गुणप्रवृद्ध आहेत, की निरनिराळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी विशेष कामगिरी केली आहे. द्रष्टे आहेत, म्हणजे भविष्यात काय घडणार आहे ते त्यांना आधीच दिसतं. अत्यंत सामर्थ्य संपन्न आहेत. आणि असं सगळं असल्यामुळे, दिव्य दृष्टी लाभलेले हे ऋषी असल्यामुळे सर्व प्रकारची विद्या त्यांना आहे. या अशा महर्षींना स्वाभाविकच आपल्या सगळ्यांचं नेतेपद त्यांच्याकडे जातं. आणि जे 4 मनु म्हटलेत, आता ह्याच्यातनं निरनिराळ्या गीतेवरच्या टीकाकारांनी असं म्हटलं की हे प्रवृत्ती मार्ग आणि निवृत्ती मार्ग, म्हणजे त्या अक्कलांमधलं काम कुठलं, तर ऋषीमुनी जे आहेत, सप्तर्षी जे आहेत, ते प्रवृत्ती मार्ग आपल्याला शिकवणार आहेत. आणि जे 4 मनु आहेत ते निवृत्ती मार्ग आपल्याला शिकवणार आहेत. आपल्याला प्रवृत्ती आणि निवृत्ती कळतं. प्रवृत्ती याचा अर्थ आपला सगळा प्रपंच, घर, संसार हे सगळं. आणि निवृत्ती म्हणजे आता या सगळ्यातून बाजूला व्हायचं, सुनांच्या हातात किल्ल्या द्यायच्या आणि आपण बाजूला व्हायचं. तो निवृत्ती मार्ग, तो मार्गसुद्धा आपल्याला माहिती आहे. योग्य वेळेला योग्य तो मार्ग घेणं, अशा प्रकारचा सगळा विचार जो आहे तो दोन्ही मार्गांचं हे सप्तर्षी एक प्रवृत्ती मार्ग आपल्याला सांगतील आणि हे 4 मनु जे आहेत ते निवृत्ती मार्ग आपल्याला सांगतील. काही ठिकाणी आपल्याला त्या 4 मनूंची जी नावं आहेत, मगाशी मी आपल्याला म्हटलं की ब्रह्मदेवाचे 4 मानसपुत्र, मागच्या वेळेस त्याचा आपण उल्लेख केला होता आणि ते कोण आहेत ते पण आपण पाहिलं होतं. ते तर आहेतच, त्याशिवाय सुद्धा काही ठिकाणी त्यांचा उल्लेख स्वयंभुव मनू, स्वरोचिष मनू, उत्तम मनू, तामस मनू अशी पण नावं आपल्याला दिसतात. काही का असे ना, नावं का वेगवेगळी दिसतात याचा पण आपण आज विचार करणार आहोत. की ही जी काळाचा जर विचार केला तर ठीक आहे, 4 युगांचा कालावधी मोठा आहे. ती 4 युगं झालं की पुन्हा पहिल्यापासून सुरुवात होते असं आपल्याला दिसेल. म्हणजे प्रलय होतं, परत पुन्हा सुरुवात होते. तर पुन्हा ब्रह्मदेव, पुन्हा ते सप्तर्षी, पुन्हा मनु, पुन्हा सगळं जग. आणि त्यामुळे असं जी काही 14 मन्वंतरं झाली, त्यासाठी म्हणून प्रत्येक ठिकाणी नावं वेगळीवेगळी आलेली असतात, ते स्वाभाविकच आहे. आता हा जो सगळा व्यवहार म्हणजे जगाचा व्यवहार चाललेला आहे आणि या सप्तर्षींच्या माध्यमातून आहे. अगदी प्रजापतीचा सुद्धा हा व्यवहार करताना भगवंत आपल्याला सांगतोय की माझ्या संकल्पातूनच हे निर्माण होतं. म्हणजे भगवंतानी इच्छा व्यक्त केली की या सगळ्यांकडून ही ती कार्य होतात. आपण स्वाभाविक बोलता बोलता अनेकदा म्हणतो बघा की त्याची इच्छा होती म्हणून झालं, मी काही केलं नाही आहे. एखादी चांगली गोष्ट आपल्यातून घडली आणि कोणीतरी म्हणालं वा छान झालं की आपण म्हणतो मी आपली निमित्त मात्र, कोणी भगवंतानी हे करून घेतलं. तसं भगवंत आपल्याला सांगतोय की हे महर्षींपासून ही सगळी जी काही सृष्टी निर्माण होते आहे किंवा मनूंपासून हे सगळं जे आपण आत्ता म्हटलं की निवृत्ती मार्ग किंवा तत्त्वज्ञान म्हणूया, ते सगळं निर्माण होतं. हे सगळं भगवंत म्हणतो माझ्या संकल्पानेच निर्माण होतं. आत्ता म्हटलं तशी कदाचित या नावांमध्ये एकवाक्यता नसेलही, पण आपल्या धर्मशास्त्रात, आपल्या अध्यात्मशास्त्रात जीवन जगण्याचे जे हे प्रवृत्ती आणि निवृत्ती 2 मार्ग सांगितलेले आहेत ते ह्या दोघांकडून आपल्याला मिळालेले आहेत. अगदी ब्रह्मचर्य पालन करावं म्हणजे आता अलीकडल्या काळामध्ये हे आता आवर्जून सांगायची आवश्यकता आहे की ब्रह्मचर्य व्रताचं पालन करायचं म्हणजे जोपर्यंत आपण शिक्षण घेतो आहोत, भले पूर्वी गृही जाऊन शिक्षण घेत असत, आता आपण आपल्या घरात किंवा वसतिगृहात राहून शिक्षण घेत असो, पण जोपर्यंत शिक्षण आहे चालू तोपर्यंत ब्रह्मचर्य व्रताचं पालन करणं, मग योग्य पद्धतीने गृहस्थाश्रम करणं आणि गृहस्थाश्रमानंतर वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम ह्या जो कालावधी दिलेला आहे त्या कालावधीची वर्ष कदाचित कमी जास्त होतील, परंतु त्या एका आश्रमामध्ये त्याच आश्रमाचं कार्य करायचं हा सगळा जो मार्ग आहे तो मार्ग ऋषीमुनींनी आपल्याला आखून दिलेला आहे असं आपल्याला दिसेल. म्हणजे कर्मप्रवृत्त होणं आवश्यक आहेच, पण योग्य वेळी योग्य त्या गोष्टी करणं, निवृत्तीच्या वेळेला निवृत्तीच्याच गोष्टी करणं, हे सगळं या दोघांच्या म्हणजे सप्तर्षींच्या आणि 4 मनूंच्या द्वारे आपल्यापर्यंत आलेलं आहे. आता आपल्या वैयक्तिक जीवनाचा आणि सामाजिक जीवनाचा दोन्ही दृष्टीने आपल्याला विचार करायचा आहे. हे सगळं भगवंत आपल्याला सांगतो आहे आणि आपल्याकडून तो अपेक्षा करतो आहे की त्यांनी दिलेल्या सगळ्या नियमांच्या पालनाने आपण ते करावं. याचं कारण असं आहे की आपलं उन्नत व्हावं जीवन, यासाठी हे सगळ्यांना छान आनंदाचं, शांतीचं, समाधानाचं जीवन लाभावं यासाठी जी काही नियमावली घालून दिलेली आहे. आणि हे सगळे ऋषीमुनी ज्या पद्धतीने स्वतः आचरण केलं आहे, ऋषीमुनी काय सगळे असे नव्हते की ज्यांनी फक्त तपश्चर्याच केली
त्यांनी पण प्रपंच काय, गुरुगृही राहून मुलं शिकायची, ती गुरुपत्नी तिथे असायची, त्यांचा प्रपंच पण असायचा. त्यामुळे तुम्हा आम्हाला एक आदर्श घालून देण्याचं मोठं काम या सप्तऋषींनी केलेलं आहे असं आपल्याला दिसेल. त्यामुळे कसा प्रपंच करावा, आत्ता म्हटलं तसं त्या त्या आश्रमातल्या गोष्टी त्या त्या आश्रमातच कशा कराव्यात, आणि त्या त्या पद्धतीने जर आपण केलं तर धर्ममार्गानं आपलं कर्म कसं करावं, अगदी प्रपंच करताना सुद्धा तो कर्तव्याप्रमाणे आणि धर्माच्या मार्गानं कसा करावा, हे सगळं त्यांनी आपल्याला सांगितलं. याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट आपल्याला लक्षात येईल की ह्या 7 ऋषींनी आपल्या शास्त्रात किंवा पुराणांमध्ये ते आहे तसं आपल्या अंतरातही, म्हणजे काय तर हे 7 सप्तर्षी आता आपण वर्णन केलं, ऋषीमुनींची नावं घेतली किंवा मी खगोलशास्त्राचा आधार घेऊन असं म्हटलं की ताऱ्यांना पण ती नावं दिलेली आहेत. पण आणखीन एका पद्धतीनं या 7 गोष्टींचा उल्लेख आपल्याला वाचायला मिळतो. तर आपल्या अंतरात पण हे 7 ऋषी आहेत. म्हणजे काय आहे तर आपल्या जो बुद्धी आहे भगवंतांनी दिलेली आहे, आपण ती नीट टिकवतोय, वाढवतोय, त्यामुळे ती बुद्धी आपल्याजवळ आहे. आणि एक जाणीव नावाची गोष्ट आपल्याजवळ आहे, त्याला अध्यात्मशास्त्रामध्ये अहम तत्व असं म्हणतात. ही जाणीव आपल्याला आहे, शुद्ध जाणीव, चांगली जाणीव. काही गोष्टी अशा आपल्याला जाणवलं, आपण मराठीत म्हणतो सुद्धा, हे मला जाणवलं, म्हणजे मला कोणी प्रत्यक्ष सांगितलं नाही, प्रत्यक्ष दाखवलं नाही, पण मला जाणवलं. ही जी शुद्ध जाणीव आहे ती शुद्ध जाणीव आणि बुद्धी आणि 5 ज्ञानेंद्रिय, या 7 गोष्टी ज्या आहेत हे म्हणजे आपले ऋषीमुनी आहेत. आत्तापर्यंतच्या विवेचनात आपण असं म्हटलं की ही ऋषीमुनी आपल्याला अशा प्रकारे काही नियम घालून देतात, आपलं आचरण कसं असावं असं सांगतात. आता आपल्या लक्षात येईल की हे जे आतले 7 ऋषी आहेत ना ते पण आपल्याला अशा प्रकारेच आपलं आचरण कसं असावं शिकवतात. आपली जी 5 ज्ञानेंद्रिय आहे, डोळे, नाक, कान, जीभ आणि त्वचा, ही ज्ञानेंद्रिय आपल्याला शिकवतात, बरोबर आपल्याला कसं करायला हवं ते सांगतात. आता ते ज्ञानेंद्रिय सगळी बाहेर आहेत, त्यामुळे ते आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं असे बाहेरच्या दृश्य गोष्टींमध्ये आकर्षित होतात. आणि मग आपल्याला स्वाभाविकच काय चांगलं आणि काय वाईट हे बुद्धीला कळलं असलं तरी ज्ञानेंद्रिय अशी थोडीशी बाहेर गेल्यामुळे आणि आकर्षित होत असल्यामुळे कधीकधी गडबड होते, हा आपला अनुभव आहे. तसं मी गमतीनं म्हणते की मला माहीत आहे की आपल्याला शुगर आहे आणि खाता कामाने गोड, हे पण मला माहीत आहे, पण तरीसुद्धा समोर जर छानपैकी गुलाबजाम आला तर मग असा मोह होतो. म्हणजे इंद्रियांना, जिभेला मोह होतो, बुद्धीला पटतं की न खायचं नाही आहे, पण जिभेला असं वाटतं काही हरकत नाही, खावं, 1 किलोमीटर चालून येईल. हे जे काही आहे हे आपल्याला आतले ऋषी सांगतायत, पण आपण त्यांचं सगळं ऐकत नाही. त्यामुळे कधीकधी या इंद्रियांच्या मार्फत होणाऱ्या गोष्टी आपल्याला उताराकडे नेतात. पण तो विषय आपण आता नाही, मुद्दा असा आहे की 7 ऋषींनी जसं आपल्याला नियम घालून दिलेत तसे आपल्या अंतरातले पण 7 ऋषी आहेत आणि आपल्याला ते कर्मप्रवृत्त करत असतात. हा आपला झाला आपल्या आत असणाऱ्या 7 ऋषींच्या संदर्भातला म्हणजे वैयक्तिक विचार. पण आता पिंडी ते ब्रह्मांडी, जसं या देहामधले हे 7 ऋषी आहेत, बुद्धी आहे, जाणीव आहे आणि 5 ही ज्ञानेंद्रिय आहेत, असे 7 आहेत. आता समष्टीचा जेव्हा आपण विचार करतो सगळ्या समाजाचा, त्यावेळेला विचार करता येते तिथे पण असे 7 आहेत, पिंडी ते ब्रह्मांडी ना, पिंडामध्ये जसे 7 आहेत तसे समष्टीमध्ये पण 7 आहेत. मग तिथे कुठले आहेत तर समष्टीची म्हणून पण एक बुद्धी असते, जशी आपली बुद्धी आहे तशी समाजाची म्हणून पण एक बुद्धी आहे. आणि त्यांचं पण एक असं समष्टीचा जीवभाव आहे. आपला जसा एक जाणीव म्हणतो तसा एक समाजातला पण जीवभाव असतो, समष्टीचा पण जीवभाव असतो. म्हणजे एक उदाहरणापुरतंच लक्षात घ्यायचं की सगळ्यांना काही मोठं अगदी असं वागावं असं वाटत नाही. पण समजा आमच्या मुंबईतलं उदाहरण दिलं की मुंबईतल्या लोकांना पटकन कळेल की लोकलला समजा सगळ्या गाड्या लेट जात आहेत आणि अनेक दिवस जात आहेत. एक दिवस सगळी अति झालं की सगळ्याच लोकांना ऑफिसला जायला उशीर होतो आहे की कोणीतरी असा काही रागावतो आणि एखाद दुसरा कोणीतरी दगड हातात घेतो आणि स्वाभाविकच गाडीवर मारतो. त्या 1-2 बगड्यांनी 4, 10, 50, 100, 500 असे लोक होतात. हे आहे समष्टीचं वागणं. प्रत्येकाला असं मुळीच वाटत नाही, कारण प्रत्येकाला मनात विचार दुसरा पण येतो की अरे सगळं एखाद्याच्या हातात नसतं, काहीतरी गडबड होते, वेळेवरती लोक येत नसतील, काहीतरी अडचणी असतील, रुळावर काहीतरी अडचणी असतील, अनंत गोष्टी असतील आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून गाड्या लेट होत असतील असा विचार करणारी माणसं पण खूप असतात, नाही अशातला भाग नाही. पण एक समष्टीचं म्हणून एक विचार असतो आणि तो विचार असा हे होतो, वाढत जातो. चुकीच्या मार्गाने पटकन वाढत जातो, चांगल्या मार्गाने कमी वाढत जातो.
म्हणजे चांगलं पण उदाहरण देते की समजा स्वाध्यायी जे मंडळी होती त्या स्वाध्यायी मंडळींचा एक छान सराव होता की दर एकादशीला सकाळी 6 वाजता 12 महिने शहरातून गीता म्हणत म्हणत फेरी घालायची. ठराविक त्यांचा मार्ग असायचा आणि ती स्वाध्यायी मंडळी आपल्या हातात गीतेचं पुस्तक आणि शांत स्वरामध्ये गीतेचा अध्याय म्हणत म्हणत काय सकाळी 6 ते 7 त्यांची काय फेरी असेल प्रभात फेरी त्या गीता म्हणत जायचे. हे का बंद झालं? कारण चांगल्या गोष्टीला माणसं मिळत नाहीत. पुढल्या पिढीने ते करावं, सगळ्यांना हे जर चांगलं आहे तर त्याच्यात सहभाग घ्यावा असं वाटत नाही ना. त्यामुळे समाजाचं म्हणून एक असा भाव असतो, समाजाचं म्हणून पण एक मन असतं, समाजाचं म्हणून पण एक जाणीव असते आणि त्या जाणीवेचा परिणाम पण आपल्याला दिसतो. त्यामुळे जसं वैयक्तिक आपण बुद्धी आणि जाणीव आणि ज्ञानेंद्रिय म्हटलं तसं समाजाचं सुद्धा त्याची पण एक समाजाची बुद्धी, समाजाची एक जाणीव आणि 5 तन्मात्रा. जसं तिकडे 5 ज्ञानेंद्रिय पाहिली तसं समाजामध्ये 5 तन्मात्रा म्हणजे काय तर त्याचे जे विषय आहेत ज्ञानेंद्रियांचे शब्द स्पर्श रूप रसगंध या 5 ज्ञानेंद्रियांच्या तन्मात्रा आहेत म्हणजे विषय आहेत. तर हे 5 विषय या समाजाच्या दृष्टीनं सामाजिक जाणीवा ज्या आपण म्हणतो ते याच्यामुळे त्या जाणीवा होतात. हा झाला समष्टीचा विचार. त्या पिंडी ते ब्रह्मांडी किंवा वैयक्तिक जशा आपल्या हे सप्तशी 7 गोष्टी तशा समाजाच्या पण अशा 7 गोष्टी असतात. पण एकूण सगळा विश्वाचा जो कारभार आहे जसा आपला कारभार या 7 गोष्टींनी चालतो तसा विश्वाचा कारभारसुद्धा या 7 गोष्टींनी चालतो. आपण आपलं सोयीसाठी म्हणूया की एक 7 गोष्टींचं मंत्रिमंडळ आहे. आपल्या या संबंध देहाचा कारभार चालवायचा तर या 7 मंत्रिगणांनी चालतो किंवा समष्टीचा जो काही कारभार चालतो तो या 7 गोष्टींनी चालतो. आपल्या लक्षात आलं की बुद्धी पाहिजे, जाणीव पाहिजे आणि 5 ज्ञानेंद्रिय पाहिजेत. आणि तसं समाजामध्ये सुद्धा बुद्धी असायला पाहिजे, जाणीव असायला पाहिजे आणि ह्या तन्मात्रा ज्या आहेत 5 त्या असायला पाहिजेत म्हणजे मग हे सगळं चालतं. आता या 7 गोष्टींचं जे हे मंत्रिमंडळ आहे आणि 4 मनू सप्तर्षी आणि 4 मनू. आता 4 मनू म्हणजे काय तर वैयक्तिक जीवनामधले 4 मनू म्हणजे अंतःकरण चतुष्टय. दासबोध ज्यांनी अभ्यासला आहे त्याला हे अंतःकरण चतुष्टय पटकन कळेल. अंतःकरण मन बुद्धी चित्त ह्या 4 गोष्टी आहेत. या 4ही गोष्टी दिसायला एक वाटतात पण तशा एक नाहीत. तर हे जे 4 आहेत हे मनू म्हणायचे आणि हे 4 गोष्टी 7 ऋषी तसे हे 4 मनू. या घटकांमुळे काय होतं जे काही आपले वैचारिक किंवा आंतरिक बदल असतात ना ते या 4मुळे घडतात. असं मन चंचल असतं, हे करू का नको ते हे करू का नको असं जे आपल्याला वाटतं त्यावेळेला चंचल मन काही निर्णय घेत नाही मग बुद्धी सांगते नाही नाही कर. आणि अशा पद्धतीने जो काही आपण व्यवहार करतो तर त्यासाठी म्हणून आपल्याला या 4 गोष्टी लागतात. आणि या 4 गोष्टी म्हणजे काय आंतरिक बदल करणारे म्हणून त्याला 4 मनू म्हटलं आहे. हा केवळ एक आपल्याला विचार कळावा एवढंच. नाही तर आपण म्हणू आता काय 7 ब्रह्मर्षी आणि 4 मनू आम्हाला काय येत आहेत जात आहेत अनेक युग लोटत आहेत असेल असं नाही. तर आपल्या वैयक्तिक विचार केला किंवा आपल्या समाजाचा विचार केला तर याच्यामध्ये काय काय कशामुळे बदल घडतात ते कळण्यासाठी आपल्याला या पण गोष्टी लागतील. या 7 ऋषींप्रमाणे आणि 4 मनू जे म्हटलं समाजाला मध्ये सुद्धा बुद्धी अहंकार दोन्हीकडे लागतात. बुद्धी नाही समाजाची सुद्धा जर बुद्धी जागृत असेल तर योग्य माणसाला निवडून दिलं जाईल ना. पण माणसं जर स्वार्थानेच काही करत असतील आणि त्यामुळे जर चुकीचं वागत असतील तर त्याचं आपल्याला शासन पण भोगावं लागतंच की. त्यामुळे दोन्ही गोष्टी आपल्या लक्षात येतील की बुद्धीचा जाणीवेचा उपयोग होईल. त्यामुळे दोन्ही ठिकाणी हे 2 मनू सारखेच आहेत. बुद्धी आणि जाणीव सगळीकडे असायलाच हवी असं आपल्याला दिसेल. आता या दोघांच्या साह्याने म्हणजे ब्रह्मर्षींच्या आणि मनूंच्या साह्यानं आपण असं म्हटलं की प्रवृत्ती आणि निवृत्ती हे दोन्ही मार्ग जे आहेत त्या दोन्ही मार्गांमध्ये असं एक म्हणजे प्रगती नाही दैनंदिन सगळ्या गोष्टी घडत असतात असं आपल्याला कळेल. आता प्रवृत्ती मार्ग असो किंवा निवृत्ती मार्ग असो या दोनही मार्गांमध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे हे आपल्या लक्षात येईल. ज्ञानेंद्रियांची किंवा तन्मात्रांची पण आवश्यकता आहे. त्याच्याशिवाय आपण अनुभव घेऊ शकणार नाही आणि अनुभवाशिवाय आपली प्रगती होणार नाही. त्यामुळे याची गरज आहे. या सगळ्यांनी आपल्याला काही नियम घालून दिलेले आहेत कायदे करून दिलेले आहेत आणि या कायद्याचा या नियमांचा आपल्याला वापर करावा लागतो. म्हणून 2 प्रकारचे आपण त्याला नियम म्हटलं आहे पण ते धर्म घालून दिलेत असं म्हणा. एक वर्णाश्रम धर्म आहे आणि एक मानवता धर्म आहे. पूर्वीच्या काळी वर्णाश्रम धर्माप्रमाणे लोक वागायचे
आता वर्णाश्रम धर्म की आपण ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र असं काही हे करत नाही, परंतु ती एक योजना आपल्या धर्माने संस्कृतीने आपल्याला घालून दिलेली होती. मानवतेचा धर्म मात्र हा महत्त्वाचा आहे. किती जरी झालं तरी माणसाने माणसाशी माणसासारखं वागलं पाहिजे असा जो धर्म आहे तो सांगितला. एक गंमतशीर गोष्ट सांगतात, आपला मुद्दा पटवण्यासाठी गोष्टीचा आपण उपयोग करायचा. तर म्हणे 2 संन्यासी होते आणि पूर्वीच्या काळी पायी प्रवास करावा लागायचा, तसं ते पायी प्रवास करत होते. नदीच्या काठाकाठाने चालले होते आणि चटकन दोघांचं लक्ष गेलं की एक बाई पाण्यामध्ये बुडते आहे आणि वाचवा वाचवा म्हणून ओरडते आहे. चटकन एका संन्याशाने उडी मारली आणि त्या बाईला ती भोवऱ्यात अडकत होती, तिला त्यांनी बाहेर काढलं आणि काठावर आणलं. पुन्हा ते दोघंजणं मार्गस्थ झाले. चालता चालता बरंच अंतर गेल्यावर हा संन्यासी त्याला म्हणाला, आज तू मोठं पाप केलंस. आपण संन्यासी आहोत, आपण स्त्रीकडे बघायचं सुद्धा नसतं आणि तू तिला चक्क उचललंस आणि काठावर आणलंस. तेव्हा तो म्हणाला, अरे मी तिला कधीच उतरवलं, तू अजून डोक्यावरून बसलायस. आपल्या लक्षात येईल की तिथे मानवता धर्म महत्त्वाचा आहे. कोणीतरी बुडताय, कोणीतरी संकटात आहे, कोणीतरी वाचवा म्हणून ओरडताय, तर तिथे माझा संन्यास धर्म महत्त्वाचा नाही आहे. मी स्त्रीकडे बघायचं पण नाही असा विचार करून त्या बाईला बुडू का द्यायची आहे. तिथे मानवता धर्मच महत्त्वाचा आहे. असा जर विचार केला तर मनूंनी हे जे नियम घालून दिलेत ते तसे कसे फ्लेक्झिबल आहेत ते आपल्याला घालून दिलेत की बरोबर आहे, या पद्धतीने आपल्या धर्माप्रमाणे वागावं. आपला प्रत्येकाचा जसा धर्म आहे म्हणजे कर्तव्य आहे त्याप्रमाणे वागावं. पण प्रत्येक ठिकाणी आपल्याला असा विचार करावा लागेल की मानवता श्रेष्ठ आहे, त्या मानवतेच्या धर्माप्रमाणे वागलं पाहिजे. बाकी सगळे हे दुसऱ्या नंबरवरती धर्म आहेत त्याप्रमाणे वागावं. अगदी आपल्या आपल्या आश्रमाची जी काही कर्तव्य आहेत, आपल्या आपल्या आश्रमाचे जे काही नियम आहेत त्या नियमांचं पालन जरूर करावं, परंतु मानवता हा श्रेष्ठ धर्म आहे असं पण सांगितलं आहे. एकूण ही सगळी जी सृष्टी आहे ती विषय आपला असा चालला आहे की भगवंताच्या संकल्पानं तयार होते. हां, म्हणजे सप्तर्षी आणि मनू तयार करतात बरोबर आहे, परंतु ती त्याच्या संकल्पानं तयार होते. आणि आत्ताच्या श्लोकात म्हटल्याप्रमाणे ह्या 11 जणांनी म्हणजे 11 या विभूती आहेत त्याच्या भगवंताच्या संकल्पाने त्या करतात. म्हणजे आधीच्या मगाच्या सांगितल्याप्रमाणे 4थ्या आणि 5व्या श्लोकामध्ये आपण 20 आध्यात्मिक विभूती पाहिल्या आणि ह्या ज्या 11 आपण पाहतोय त्या 11 अधिदैविक विभूती आहेत. आणि मग आता उरलेलं सगळं जे दृश्य जग आहे, सगळे जीव पशु पक्षी प्राणी चर अचर सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या ज्या काही ते अधिभौतिक सृष्टी आहे ती पण सगळी ईश्वरच आहे, भगवंताचंच आहे. जग जिकडे तिकडे भगवंतच आहे. आपण नेहमी उदाहरण तेवढ्यासाठी घेतो आणि पुढल्या पिढीवर संस्कार करण्यासाठी पण आपण आवर्जून सांगतो. पाय जरी वस्तूला लागला तरी नमस्कार करायचा, ही जी आपली संस्कृती आहे काय तर त्याच्यातही परमेश्वर आहे. मग पूर्वीच्या काळी वैश्वदेव चुलीच्या अग्नीमध्ये घासभर अन्न घालायचं, गाईला गोग्रास घालायचा, कावळ्याला घासभर अन्न घालायचं, कोणी उपाशी नाही येणार प्रवासी नाही येणार त्याला काहीतरी खाऊ घालायचं, मग घरातल्या यजमानांनी जेवायचं. अशी जी सगळी प्रथा पूर्वी होती त्याच्यामागे हाच भाव होता की सर्वांना तृप्त करायचं. सगळी सृष्टी म्हणजे ईश्वरच आहे, सगळ्या सृष्टीमधले जे जीव आहेत ते ईश्वरच आहेत. हा जो तिसरा प्रकार आहे तो अधिभौतिक आहे. आता आपल्याला आध्यात्मिक अधिदैविक आणि अधिभौतिक या विभूती कळल्या आणि या सगळ्या विभूती म्हणजे ईश्वरच आहे. त्या परमात्म्याला जाणण्यासाठीचा हा सगळा खटाटोप आपला चाललेला आहे. याचा अर्थ असा आहे की जगात जे काही आहे ते सगळं भगवंत आहे असा विचार केला. आता त्याला ओळखणं, आपल्याला कळलं भगवंत आहे, आता सगळ्यांमध्ये भगवंत आहे, मग कशाला बरं भांडणं होतात, मग कशाला बरं राग द्वेष मत्सर हे येतात. सगळीकडे भगवंताचं आहे कळलं तर यातलं काहीच व्हायला नको, कारण सगळीकडे तो परमेश्वरच आहे असं कळेल. कोणी आपल्याला अगदी रागावून बोलला तरी देखील भगवंतच बोलला असं होईल, पण तसं घडत नाही. आणि म्हणून मग आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी शिकाव्या लागतात. त्याचं म्हणतात की सगळ्या रूपांमध्ये सगळ्या चराचरामध्ये भगवंतच अभिव्यक्त होत असतो. जसं आपण देवळात जातो, आपण तिथे देवाच्या मूर्तीला नमस्कार करतो. दुसऱ्या दृष्टीनं आपण पाहिलं तो दगडातलाच देव आहे, पण तरीही त्याला ते देवत्व प्राप्त झाल्यामुळे आपण त्याला नमस्कार करतो. म्हणजे आता ती देवाची मूर्ती त्याच्यात देवत्व असल्यामुळे आपण नमस्कार करतो. ती मूर्ती घडवणारा जो कोणी आहे त्याच्याबद्दलसुद्धा आपल्या मनात आदराचा भाव, म्हणजे कोणी आपल्याला सांगितलं काय सुंदर मूर्ती आहे की क्षणभर आपल्या मनात येतं खरंच कारागिराची कमाल आहे, काय सुंदर मूर्ती घडवली. म्हणजे
मूर्तीला नमस्कार, त्या मूर्तीतल्या देवत्वाला नमस्कार, घडवणाऱ्याला पण नमस्कार, असा सगळा विचार आपण करू शकतो ना, याच्यातला भाग नाही. असं जे की आहे आणि मग मनोमनी त्यालाही नमस्कार, असं सगळीकडे देवत्व पाहायला ते आपल्याला सांगतात. की सुरुवात कशी करायची, तर आपल्याला देव त्याच्यात कळतो. म्हणजे दगडातला देव आपल्याला कळतो, तसबिरीतला देव आपल्याला कळतो. तो कागद आहे खरं म्हणजे, तसबिरीमध्ये देव आहे, तो कागद आहे, पण तरी त्याला आपण नमस्कार करतो, कारण त्याच्यावर असणारं जे चित्र आहे ते देवाचं आहे आणि त्यातला देव आम्हाला दिसतो आहे. त्या देवत्वाला आपण पाहू शकतो आहे, अशा देवत्वाला आपण नमस्कार करतो. त्या देवत्वात ज्या वस्तूंनी ते निर्माण झालं आहे त्यालाही मग तो दगडाचा असेल, चांदीचा असेल, धातूचा असेल, त्याला आपण नमस्कार करतो. आणि हे ज्यांनी कोणी निर्माण केलं आहे, नव्हती फोटोग्राफी, ह्या इतकी वर्ष झाली, इतक्या वर्षापूर्वी कुठे होती फोटोग्राफी, आणि मग कुणी हे चित्र तयार केलं असेल, कुणी आपल्या पुढे आणलं. अगदी 4 चतुर्भुज, कसं काय 4 भुजा, कुठल्या भुजेत काय, हे सगळं कुणी ठरवलं असेल, कुणी चित्र काढलं असेल, असा सगळा विचार केला तर मग त्या करणाऱ्याचं सुद्धा आपल्या मनामध्ये एक भाव असतो. हे सगळं जे काही आहे हे भगवंतानी निर्माण केलं आहे. भगवंतानी त्याला काहीतरी अशी सहज दिला विषय आणि त्याच्या मनाने ते तयार केले असते. जसं आपण म्हणतो की रामरक्षा म्हणतो, तर रामरक्षा म्हणताना बुध कौशिक ऋषींना स्वप्नामध्ये दिसलं आणि जागं झाल्यावर तरी लिहून काढलं. असं काहीतरी एखादा कवी जशी कविता करतो तसं काहीतरी रामरक्षेचं स्तोत्र तयार नाही केलं, असं सहजच स्फुरलं. अशा सगळ्या गोष्टी आपण जर पाहिल्या तर लक्षात येतं की हे सगळं जे काही ते भगवंतानी निर्माण केलं आहे. हां, त्यांनी कुणाकुणाला तरी ही जबाबदारी देऊन त्याच्यातर्फे आपल्यापर्यंत ते आणलं. म्हणजे बुध कौशिक ऋषींच्यामुळे आपल्याला रामरक्षा कळली असं म्हणूया आपण, असं त्यांनी केलं. पण मूळ काय आहे तर हे सगळं भगवंतानी निर्माण केलेलं आहे, हे समजून घ्यायचं आहे. आता हे झालं मोठ्या प्रमाणावर, म्हणजे वर्षोदिवर्ष भगवंत तुमच्या आमच्याकडून अनंत मंडळींकडून काही ना काहीतरी गोष्टी निर्माण करतात. इतके शास्त्रज्ञ झाले, किती शास्त्रज्ञांनी किती शोध लावले, एखादा शोध लागला मग दुसरा लागल्यावर पहिला निकामी झाला, असं पण झालं. विज्ञानात अशाही गोष्टी घडतात आणि अनंत शोध लागले, त्याच्या मागे अनंत कष्ट त्या लोकांनी घेतले आणि या सगळ्यांमध्ये देवत्व आहे असा आपण विचार करू शकतो. बरोबर आहे. आता सामान्य तुम्ही आम्ही कसं विचार करायचा, तर तुम्ही आम्ही भगवंताची पूजा करतो आणि त्या सगळीकडे भगवंत पाहतो, तर आपल्या सामान्य लोकांसाठी सेवा परमो धर्म असं पण सांगितलं की तुम्ही आम्ही काय मोठे शोध, हां आपण लोकांनी शोध लावले, लोकांनी परिश्रम घेतले, त्या परिश्रमाचा फायदा आपल्याला नक्कीच आहे. आज नुसतं स्वयंपाकघरातल्या आपल्या आधुनिक साधनांचा आपण विचार केला तर आपल्या किती सहजपणानं आपल्या हातामध्ये इतकी यंत्रसामग्री आहे की आपण किती किती गोष्टी सहज करू शकतो. तेच एक 50-60 वर्षापूर्वीच्या आपल्या आधीच्या पिढीला किती गोष्टी कष्टाने कराव्या लागत होत्या. आम्ही आता नळ सोडला की धोधो पाणी, गरम पाहिजे गरम, गार पाहिजे गार मिळतं आम्हाला. त्यांना पाणी भरावं लागत होतं, विहिरीचं भरत होत्या, तळ्याचं भरत होत्या, हाताने घाटाचं ओढत होत्या. किती किती कष्ट त्यांनी सर्व बाबतीमध्ये घेतले. मग शोध लागले, कोणीतरी त्याच्यावरती खूप परिश्रम घेतले आणि सहज उपलब्धता आपल्याला करून दिली, त्याचा नक्कीच उपयोग आपल्याला झाला. तर त्याच्यात पण देवत्व, प्रत्येक गोष्टीत देवत्व शोधायचा प्रयत्न करायचा. आणि हे सगळं जे की आहे मार्ग तो शास्त्रज्ञानांच्या मार्फत आपल्याला त्यांनी केलेले प्रयोग, त्यांनी वापरलेली बुद्धी, यामुळे आपल्याला ते सगळं मिळालं. पण मिळालं तर त्याच्यामध्ये त्यांना कोणी दिलं हे सगळी बुद्धी, तर ती भगवंताने दिली असा विचार करायला ते आपल्याला सांगतात. पण सामान्य तुम्हाला आणखीन पण एक विषय सांगतात, सेवा परमो धर्म. आपल्यासाठी सेवा हा आपला श्रेष्ठ धर्म आहे असं म्हणाला. अशा प्रकारे भगवंत म्हणतात की आता हे लक्षात घ्यायचं की मी माझ्यापासून हे सगळं निर्माण झालेलं आहे, मीच हे सगळं करतो आहे. म्हणजे भगवंताचं मन म्हणूया, भगवंताचं मन, त्या मनात आलेल्या कल्पना, त्याच्यात निर्माण झालेल्या सगळ्या गोष्टी, हे आपण आता म्हटले ते 7 ऋषी, मनू, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या संबंध हे विश्व निर्माण करण्यासाठी त्याला लोकपाल शब्द वापरला आहे. सगळ्या लोकांना निर्माण करण्यासाठी आपण काही देवता आपल्याला माहिती आहे, इंद्र, यम, अग्नी, अशा देवतांचा उल्लेख किंवा काही काही जे याग होतात त्या ठिकाणी पूजा करतो, ती सगळ्या या देवदेवतांची पूजा केली जाते. इंद्र मांडलेले सुपाऱ्या मांडतात त्यांच्या नावाने, वरुण असतो, कुबेर असतो, इंद्र असतो, यम असतो, अग्नी असतो, त्यांच्या पूजा करतात. तर हे सगळं काय आहे, तर हे सगळं तुमच्या आमच्या सोयीसाठी निर्माण केलेल्या गोष्टी आहेत. भगवंत हे सगळं मीच आहे. एका भगवंताला मान्य केलं की या सगळ्या गोष्टी आपल्याला आपोआप बांधून होतील असं त्याचा असतात. याचा अर्थ भगवंताचा हा सगळा विस्तार आहे, सगळीकडे तो पसरलेला आहे, सगळं विश्व म्हणजे त्याचंच आहे
असा विचार त्यांनी करायला सांगितला आहे. आता एकदा हा मुद्दा आपल्याला पटला आणि अशा श्रद्धेनं आपण जर विचार केला तर आपल्याला ही गोष्ट मान्य होईल की सगळीकडे भगवंत भरलेला आहे. पण होतं असं आता प्रत्येक जन्मामध्ये जाता जाता आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे की प्रत्येक जन्मामध्ये सज्जन मंडळी किंवा संत मंडळी जी आहे ती संत मंडळी थोडी प्रगती करत असतात. सत्पुरुष संत मंडळी त्यांच्या साधनेद्वारा त्यांच्या अभ्यासाने त्यांच्या आचरणाने त्यांची कर्म चांगली होतात आणि स्वाभाविकच त्यांना पुढला जन्म अधिकाधिक चांगला होतो. अधिकाधिक त्यांचं कार्यक्षेत्र वाढत जातं आणि मग किती वाढत जातं तर ते सप्तर्षीपर्यंत येतात. आपण नावं सप्तर्षींची का बदलतात तर त्यामुळे बदलतात ती मंडळी तिथे येतात आणि नंतर हळूहळू भगवंतात विलीन होतात. म्हणजे नंतर हे देहधारी म्हणून राहत नाहीत. त्यांना जेव्हा केव्हा हवं असेल म्हणजे त्यांच्या इच्छेनं ते आपल्यासाठी या पृथ्वीवरती येतात आपल्याला मार्ग दाखवण्यापुरता. पण समाजातील सत्पुरुषांना संतांना चांगल्या माणसांना मार्गदर्शन करण्याकरता ते येतात. पण त्यांच्या कर्माचा हिशोब आणि मग ते सगळं कर्म फेडण्यासाठी पुन्हा जन्ममृत्यूचं चक्र असं काही नसतं. असं पण आपल्याला हे एकदा 6व्या अध्यायात आपल्या पूर्वी येऊन गेलेलं आहे की आपल्याला ह्या मंडळींची अशी प्रगती होते. आपण नेहमी म्हणतो की सगळी संत मंडळी ही काही त्यांच्या कर्मासाठी इथे आलेली नाही आहेत. त्या पावश्या स्वरूपानंदांच्या ध्यानाच्या खोलीमध्ये लिहिलं आहे, आम्ही नाही येथले, आम्ही इथले नाहीच, आम्हाला माऊलींनी पाठवलं आहे म्हणून तेवढ्यापुरते आम्ही इथे आलो आहे. याचा अर्थच तो आहे की ते आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी काही काळाने असं येत असतात, आपल्याला मार्ग दाखवत असतात. असा विचार केला तर सगळं जे की एवढं प्रचंड सगळं भरलेलं आहे त्याच्या मुळाशी परमात्मा आहे. त्या परमात्म्याला आपल्याला ओळखायला सांगितलं आहे आणि ते जे गुह्य ज्ञान आहे ते भगवंतांनी अर्जुनाला देऊ केलं आहे. अजून 3 श्लोकामध्ये तो देणार आहे आणि मग अर्जुनाला असं वाटणार आहे की नाही अजून समाधान झालं, अजून तू विभूती सांग, अजून तू विभूती सांग आणि मग परत भगवंत आणखीन काही विभूती आपल्याला सांगणार आहे. पण आता पुढल्या ह्याच्यात एतां विभूती योगंच मम यो वेत्ती तत्वतः सोविकंपेन योगेन युज्यते नात्र संशया. 7व्या श्लोकामध्ये तो ते असं म्हणतात की म्हणजे जो कोणी माझ्या एतां विभूती, आता 20 पाहिल्या आधी, आज पाहिल्या आपल्याला 11, या सगळ्या ज्या विभूती आहेत आणि शिवाय नुसतं विभूती आणि योगम म्हणजे आणि विभूती आणि योग या सगळ्या विभूती पाहिल्या आणि योग पाहिलं म्हणजे त्याचं सामर्थ्य पाहिलं, शक्ती पाहिली. नुसता योग याचा अर्थ आपण जो योग शब्द वापरतो असं नाही, तर योगम पाहिलं म्हणजे भगवंताचं सामर्थ्य पाहिलं, शक्ती पाहिली. आणि याला जर म्हणजे या भगवंताच्या सामर्थ्याला आणि या भगवंताच्या विभूतींना तत्वतः व्यक्ती तत्वतः जर आपण जाणलं तर तो जो जाणकार आहे किंवा जो हे जाणू शकतो तो अविकंपेन योगेन युज्यते. अविकंपेन, कंप शब्द आपल्याला कळतो, अविकंप म्हणजे जराही डळमळीत होत नाही. कंप पावणं म्हणजे डळमळीत होणं. आपले विचार डळमळीत केव्हा असतात ते आपल्याला कळतं. काय नेमका निर्णय घ्यावा आपल्याला कळत नाही. आपण सामान्य माणसं छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये सुद्धा डळमळतो. आज घेतलेला निर्णय उद्या आपण बदलतो. इथे ते सांगतायत की ज्याला कोणाला भगवंताच्या दोन्ही गोष्टी कळल्या आहेत, विभूती कळली आहेत आणि त्याचं सामर्थ्य कळलेलं आहे, त्यांनी भगवंताची ही सगळी शक्ती जाणली आहे, असा जो कोणी आहे तो जराही डळमळत नाही, निश्चल असतो. त्याचा जो निर्णय असतो तो पक्का असतो. कोणाचा? ज्याला या भगवंताचं सामर्थ्य कळलं आहे, भगवंताच्या विभूती कळली आहे, तो डगमगत नाही, डळमळत नाही, निश्चल असतो. आणि असा जो आहे आणि ह्याच्यात परिमाण अत्र न संशय, याच्यात काही संशय नाही बरं का, मी खात्रीनं सांगतो. भगवंत सांगतो आपल्याला की मी तुम्हाला एक खात्रीपूर्वक सांगतो, ज्याचा याच्यावर विश्वास आहे की हे सगळं जे काही आहे ते भगवंताचं आहे, त्या भगवंताच्या विभूतींवर आणि भगवंताच्या या सगळ्या शक्तीवर ज्याचा कोणाचा विश्वास आहे तो जराही डगमगत नाही, डळमळत नाही, त्याला कशाची भीती वाटत नाही, ह्याच्याबद्दल मात्र खात्री बाळगा. आता इतकी आपल्याला अर्जुनाच्या निमित्तानं सहज गोष्ट सांगितली. आता आपण आपल्याशी विचार केला तर लक्षात येईल किती सोपं मार्ग आहे ना, की आपल्याला कशाची भीती वाटायला नको जर आपण भगवंतावर विश्वास टाकला तर. हा त्याचा खरा अर्थ. तर आपण करायचं की हे भगवंताला जाणायचं. अगदी पहिल्या श्लोकापासून पाहिजे तो अजय आहे, म्हणजे तो काही जन्माला येत नाही, अनादी आहे,
फार 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 पहिल्यापासून आहेच आहे. ही संबंध सृष्टी निर्माण झाली त्याच्याही आधी तो होता, प्रलय झाला तरी तो असणारच आहे. अशा या भगवंताला जाणायचं आहे, विविध रूपांनी जाणायचं आहे. आत्ताची जर एवढी रूपं बघितलीच, 20 11 31 रूपांनी तर आपण आत्ता त्याला जाणलंच. आणि याच्याशिवाय उर्वरित सगळं सारं विश्वसुद्धा भगवंताचीच वेगवेगळी रूपं आहेत असंही आपल्याला सांगितलं. म्हणून आपण अधिभौतिक, अधिदैविक आणि आध्यात्मिक अशा तिघांमध्ये त्याची विभागणी पण आपण केली. असं सगळं जर आहे त्याला तत्वतः जाणायचं म्हणजे काय करायचं? तत्वतः जाणायचं म्हणजे काय? भगवंताला जाणायचं इतपत आपल्याला आत्ता कळलं की सगळीकडे भगवंत बघायचा, की सगळ्यात भगवंत आहे. म्हणजे त्यातल्या त्यात आता तुमची माझी वय लक्षात घेता खरोखरच आपल्याला राग येणारी एखादी गोष्ट घडली तरी देखील आता सवय करायची, कारण आपण काही त्याचा फार मोठं त्याला प्रत्युत्तर देऊ शकण्याची हिंमत आपल्याजवळ नाही, शारीरिक नाही, वाचिक नाही, कशाचबद्दल. त्यामुळे सहन करायचं असेल जाऊ दे, भगवंत आहे सगळीकडे असं म्हणायची कदाचित आपण तयारी करू. पण यापलीकडे आपल्याला काहीच करता येणार. इथं तर ते सांगतायत तत्वतः जाणा, भगवंताला तत्वतः जाणं. हे तत्वतः जाणणं काय आहे त्याचा विचार आपल्याला करायचा आहे. आता ते जे काही परमेश्वराचं विभूती रूप आहे त्याचा अनुभव कसा घ्यायचा? मग असे आपण पाहिलं की मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे जे आहेत याच्या माध्यमातून आपण अनुभव घेत असतो. आणि याला त्यांनी तो शब्द वापरला आहे, त्याला योग किंवा अविकंपेन किंवा दिव्य म्हटलं आहे, दिव्य योग म्हटलं आहे. विशेष शब्द आहे की जराही डळमळीत न होणारी गोष्ट होते. असं सगळं आपल्याला समजून घ्यायचं आहे. आता ते जर समजायचं असेल तर आपला जो अनुभव आहे, दृश्य जगातला आपला जो अनुभव आहे तो सगळा आपल्याला भगवंताच्या दृष्टीनं आपल्याला बघायचं, की सगळीकडे भगवंतच भरलेला आहे असं जाणायचं आहे. जेव्हा आपण असं पाहतो की सगळीकडे भगवंतच भरलेला आहे, वैयक्तिक मगाशी जसा आपण विचार केला व्यक्ती आणि समष्टी, पिंड किंवा ब्रह्मांड, तसा विचार केला तर लगेच आपल्या मनाशी एक विचार येईल की अरे जर का तत्वतः जाणायचं असेल आणि मी पण भगवंत आहे, भगवंत तर अनादि आहे, अज म्हणजे जन्माला न येणार आहे, म्हणजे मी म्हणजे हे शरीर नाही आहे. लगेच आपला पहिला विचार काय झाला की सगळीकडे भगवंत आहे, तत्वतः जाणण्याचा विचार चालला आहे. तर तत्वतः जाणायचं तर मी म्हणजे पण भगवंतच, सगळीकडे भगवंत आहे, चराचरामध्ये भगवंत आहे, त्या माझ्यामध्ये पण भगवंत आहे. तर माझ्यामध्ये जर भगवंत असेल, मी म्हणजे जर भगवंत असेल तर मी म्हणजे शरीर नाही. मग शरीराच्या ज्या काही माझ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आता माझ्या नाही राहिल्या, त्या भगवंताच्या झाल्या, कारण मी म्हणजे भगवंत. तत्वतः जाणायचं म्हणजे त्या भीतीतून पण बाजूला व्हायचं. मी म्हणजे शरीर म्हटलं की त्या शरीराच्या उपाध्या सगळ्या आहेत ना त्या मला लागल्या. आज काय गुडघा दुखतो आहे, उद्या काय आणखी होत आहे, परवा काय म्हणजे गोळी घ्यायचीच आहे, काय जे काय असेल असं होईल. पण आता ते माझं नाहीच आहे, सगळं काय आहे ते भगवंताचंच आहे. तत्वतः जाणायचं म्हणजे अशा पद्धतीने जाणायचं. हे आता वैयक्तिक ह्याच्यावरती विचार करायचा झाला तर असं करायचं, कारण सगळीकडे ते जे आत्मतत्व आहे ते जाणून घ्यायचं आहे. आता मग असे म्हटलं जसं समष्टीचा विचार करायचा झाला तर त्या 7 तत्वाद्वारे म्हणजे तन्मात्रा आपण त्याला म्हटलं, शब्दस्पर्श रूपरसगंध, या सगळ्यातून त्याची निर्मिती झालेली आहे. त्या विश्वाची निर्मिती कशी होते, त्या विश्वामध्ये अनंत घटना घडत असतात, त्या घटनांचा आपल्यावर कसा परिणाम होत असतो त्याचा पण आता होता कामा नाही. तत्वतः जाणायचं म्हणजे जगामध्ये घडत असणाऱ्या भल्या बुऱ्या गोष्टींचा परिणाम आपल्यावरती व्हायला नको असा त्याचा अर्थ. असं त्यांनी आपल्याला लक्षात घ्यायचं. म्हणजे आपलं मन आणि बुद्धी जसं आपल्याशी जोडलेलं आहे तसं मन आणि बुद्धी हे संबंध विश्वाच्या जीवनाशी पण जगाशी पण जोडलं गेलेलं आहे. आपली मनबुद्धी जसं आपल्याला आपल्यापुरता निर्णय घ्यायला सांगते तसं समष्टीचा पण निर्णय घ्यायला सांगते. असं सगळी काय ईश्वराने निर्माण केलं असं म्हटलं की वैयक्तिक पातळीवर असू दे, समष्टीच्या पातळीवर असू दे, सगळीकडे तत्वतः जाणायचं म्हणजे प्रत्येक ठिकाणी ते ईश्वराने निर्माण केलेलं आहे असं आपल्या मनाला सांगायचं. आपण एक उदाहरण पाहूया. आपण नेहमी म्हणतो की गॉड इज एव्हरीवेअर, सगळीकडे भगवंत आहे. आता त्याचाच आपला विषय चाललेला आहे की तो सगळीकडे आहे. मग माऊली उदाहरण देतात, ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला या मुद्द्यासाठी उदाहरण दिलं आहे. माऊली असं म्हणतात की पाणी जे आहे त्या पाण्यामध्ये भगवंत आहे, सगळीकडे भगवंत आहे तसं पाण्यामध्ये भगवंत आहे. आणि पाण्याचं जे की तत्वतः जाणणं आहे, आता पाणी अनेक ठिकाणी आहे, जसं समुद्रात पाणी आहे, नदीत पाणी आहे, तसं भाजीच्या प्रत्येक ह्याच्यात पाणी आहे. त्याचा जो रस आहे
त्या रसाला त्याचा त्याचा स्वाद आहे. म्हणजे उसाचा रस असेल तर गोड असेल, मिरचीतलं पाणी असेल तर तिखट असेल, कारल्यातलं असेल तर कडू असेल, असं असेल. पण रस ही गोष्ट कॉमन आहे आणि ते जे आहे ते तत्वतः जल म्हणजे आप आहे. आता असा विचार केला तर ते वेगवेगळ्या पद्धतीनं अभिव्यक्त होत आहे. आत्ता म्हटलं तसं कारल्यामध्ये कडू अभिव्यक्त होत आहे, उसाच्या रसामध्ये गोड अभिव्यक्त होत आहे, मिरचीमध्ये तिखट अभिव्यक्त होत आहे, माठातलं मातीच्या वासाचा वेगळा अभिव्यक्त होत आहे. त्याची अभिव्यक्ती वेगळी आहे पण पाणी तेच आहे. तत्वतः जाणायचं म्हणजे अभिव्यक्ती कशी होती आहे ते पाहायचं. पाणी तेच आहे, पाण्यामधल्या त्याचे फरक नाही, पण अभिव्यक्त होताना ते वेगवेगळं होत आहे. ती त्याची विभूती आहे. किंवा सोन्याचं उदाहरण माऊलीने दिलं आहे की दागिन्यांचे आकार वेगळे आहेत, दागिन्यांचे प्रकार वेगळे वेगळे आहेत, पण सोनं ही एकच गोष्ट सगळ्यामध्ये आहे. तसं जगामध्ये निरनिराळ्या गोष्टी आहेत पण भगवंत एकच एक सगळीकडे भरलेला आहे. दागिने वेगवेगळे दिसतील, निरनिराळे आकार असतील, निरनिराळे डिझाईन असेल, त्याची नावं वेगवेगळी असतील, पण सोनंच आहे त्याच्यामध्ये. पाण्याचे वेगवेगळे प्रकार असतील पण पाणीच आहे त्याच्यामध्ये. अनंत ह्या जगामध्ये वस्तू आहेत, माणसं आहेत, पशु आहेत, पक्षी आहेत, प्राणी आहेत, झाडं आहेत, फळं आहेत, फुलं आहेत, सगळीकडे भगवंत आहे. अशा प्रकाराने त्यांनी विचार करायचा. हे जे आहे ना ते तत्वतः जाणणं आहे. अभिव्यक्ती वेगवेगळी असू शकते पण त्याच्या मुळाशी काय आहे ते मुळाशी काय म्हटल्यावरती तत्वदृष्टी कशी असायला पाहिजे. तत्वतः जाणायचं म्हणजे तत्वतः कशी दृष्टी असली पाहिजे. तर आपल्या ठाण्यातल्या काका मराठ्यांनी जे या श्लोकाचं निरूपण दिलं आहे त्याच्यात त्यांनी उदाहरण दिलं आहे की ज्याची सात्विक वृत्ती आहे, तत्वदृष्टी ज्याची चांगली आहे, त्या आमच्या शिवाजी महाराजांनी ती जेव्हा परकीय ही पळवून आणली गेली तेव्हा तिची ओटी भरली आणि अशीच आमुची आई असं ती सुंदर रूपवती, आम्ही सुंदर झालो असो तो वदले छत्रपती असं म्हणून तिला सन्मानाने परत पाठवलं. आता अलीकडल्या काळामध्ये आत्ता ज्या काही घटना घडत आहेत त्याच्या तुलनेत आमच्या महाराजांची ही जी गोष्ट आहे ती का आठवते तर तत्वदृष्टीच वेगळी होती. तत्वतः ते जाणलं होतं सगळ्या स्त्रिया म्हणजे भगवंतच आहे आणि सगळ्या स्त्रियांमध्ये असणारं जे सौंदर्य आहे ते सौंदर्य काही कामनेसाठी नाही आहे. अशीच आई मातृत्वाचं तिला हे दिलं आणि तशी आई असते तर आम्ही सुंदर झालो असतो आणि मोठ्या सन्मानाने परत पाठवलं. असं उदाहरण जर महाराजांच्या चरित्रातलं आपण वाचतो. ती जी आहे ती तत्वदृष्टी. अशा पद्धतीने विचार करायला ते आपल्याला सांगतात. निरनिराळी उदाहरणं दिली आहेत काकानी की आपण समजा भीमसेन जोशींचं गाणं ऐकलं किंवा अमिताभ बच्चनचा एखादा सिनेमा पाहिला आणि त्याचं सुंदर असणारं अभिनय पाहिला किंवा निसर्गामधलं चांगलं धो धो धबधबा कोसळतो आहे तो धबधबा बघायला गेलो किंवा क्रिकेटचं आवडतं तर त्यांनी सचिनच्या मॅच पाहतो आहे आणि लगातार त्यांनी षटकार मारलेले ते पाहिले. आता या सगळ्यातून वेगवेगळं अभिव्यक्त झालं. ते सगळं जे काही अभिव्यक्त झालं ते सगळं आनंददायी झालं. त्या आवड असणाऱ्या व्यक्तीला ते अधिक आनंददायी वाटलं. तर त्या सगळ्या ठिकाणी आपल्याला परमात्मा आठवला पाहिजे की हे जे काही घडतं आहे म्हणजे सचिन नावाच्या माणसांनी षटकार मारले असले तरी सचिनमधल्या भगवंतांनी ते काम केलं. अशा प्रकारची ह्याला म्हणायचं तत्वदृष्टी किंवा ह्याला म्हणायचं आत्ता म्हणायचं तात्विक पद्धतीने जाणं म्हणजे काय तर सगळीकडे ईश्वर जा. याचा अर्थ त्या माणसाला त्याच्या कर्तृत्वाचं क्रेडिट द्यायचंच नाही असा त्याचा अर्थ नाही. पण शेवटी भगवंताची इच्छा असल्याशिवाय माणसाच्या हातून का ते तसं कार्य होत नाही हेही आपल्याला माहिती आहे. त्या भगवंत वाटतं मला तुम्ही तत्वतः जाणा की हे सगळं काम करण्याचं मी भगवंतच त्याच्याकरवी ते करून घेतो असं त्यांनी आपल्याला सांगितलं. आणखीन एक तत्त्व जाणण्यासाठी आपण आपली परीक्षा घ्यायची. हां म्हणजे आता हे तत्वतः व्यक्ती तत्वतः जाणायला सांगितलं आहे. आपली आपण परीक्षा कशी घ्यायची हे झालं बाहेरचं लोकांमधून कसं ऐकायचं किंवा तेही भगवंतांनीच कसं निर्माण केलं आहे, भगवंतांनीच बुद्धी दिली आणि त्यांच्याकरवी काम करून घेतलं अशा पद्धतीने आपण पाहिलं. आता आपण आपलं जाणायचं कसं तर छान उदाहरण दिलं आहे. ते पहिले समजा आपण एखादं कृष्णाचं चित्र पाहिलं, सुंदर बाळकृष्णाचं चित्र पाहिलं आणि मग तसं रंगीबेरंगी सुंदर त्या बाळकृष्णाचं चित्र पाहिल्याबरोबर आपल्या नातवंडाची समजा आपल्याला आठवण झाली. चित्र पाहिलं आहे कृष्णाचं पण आठवण झाली आपल्या घरातल्या ह्याची तर आपण असं समजायचं की अजूनही आपण संसारामध्येच छानपैकी रमतो आहे. अवकाश निवृत्ती वगैरे व्हायला की आपल्याला पटकन नातवाचीच आठवण होते. आता उलट समजा आपल्याला नातवाचं खेळ बघतोय आपण आणि त्यावेळेला आपल्याला भगवंताची आठवण झाली तर समजायचं की आपला आध्यात्मिक याची दृष्टी सुरू झालेली आहे. असा विचार सगळीकडे भगवंत बघायचा म्हणजे काय तर खरं तर विभूती सांगताना भगवंताच सगळं आहे आणि सगळ्यात भगवंत आहे
असं दोन्ही आपल्याला बघायचं आहे. पुढल्या अध्यायामध्ये तो पण विषय येणारच आहे. पण आपल्याला आपल्यापुरतं विचार करायचा तर करायला येईल की आपल्याला सगळीकडे भगवंताचं असं स्मरण होतं का, जिकडे तिकडे तो आपल्याला दिसतो का, असं काय. आता असं तत्त्वदृष्टीनं जगाकडे पाहायला जर आपण सुरुवात केली तर तसं आपल्याला एक छान फायदा होतो की आपल्याला भीती नावाची गोष्ट नष्ट होते. जर का तत्त्वदृष्टीनं आपण भगवंत जाणला आणि सगळीकडे भगवंत आहे, ज्या घटना घडत आहेत त्या भगवंताच्याचमुळे घडत आहेत, असं सगळं जर आपण मान्य केलं, तत्त्वतः मान्य केलं, तर एक महत्त्वाची गोष्ट होईल की भीती नावाची गोष्ट आपली संपून जाईल. तो जो अविकंपेन शब्द वापरला आहे ना, तो त्यासाठी वापरलेला आहे की जराही आपण डगमगणार नाही, डळमळणार नाही, आपलं निश्चितपणानं असं सगळं होईल. आता सगळं आहेच, भगवंत सर्व गुणसंपन्न आहे, सगळं शक्तिमान आहे, सर्वज्ञ आहे, तोच सगळं करतो आहे, असा सगळा विश्वास आपला त्याच्यावरती आहे. असं सगळं भगवंत भक्ताला त्याच्या संकटातून, त्याच्या अडचणीतून सहजपणानं मोकळं करतो आहे असं आपल्याला माहिती आहे. असं सगळं आपण वर्णन करतो आहे. आणि एखाद्या परिस्थितीतून खरोखर असं दिसतं आपल्याला, अलगद त्याला बाहेर काढलं जातं आणि त्या परिस्थितीला तोंड द्यायला अशी ताकद पण मिळते वगैरे वगैरे, अनंत अनुभव आपल्याला येतात. असं आत्मबळ देणं, संकटातून मुक्त करणं, मदतीला धावून येणं, अशा सगळ्या गोष्टी आपल्याला होतात. अशा भगवंताचं श्रेष्ठत्व, भगवंताचं हे कर्तृत्व भक्ताला पक्की खात्री होते की काळजी करायचं की नाही, आपला भगवंत आपल्या पाठीशी आहे, आपल्याला नक्की मदत करणार आहे असं आपण म्हणतो देखील. आणि मग मनामध्ये कुठे बारीक बारीक संशय जरी आला तरी ते दूर होतात. असं भगवंताबद्दलचं वर्णन आपण अनंत वेळा करतो, ऐकतो आणि असं घडतं देखील. पण भगवंताबद्दलचे तरी देखील आपल्याला कधी कधी असा भ्रम वाटतो, संशय येतो मनामध्ये, देवा तू बाबा ये हो मदतीला, असं एक मनामध्ये कोणीतरी संशय, तो येईलच अशी खात्री. हे जे आहे ना ते सविकंपेन शब्द आहे ना, तो आहे. डळमळीत का होतो तर असं सगळं आपल्याला वाटत असतं, अगदी खात्री वाटत असते. पण तरी देखील असं जेव्हा कधीतरी पण येतो ना त्याच्यामध्ये, तेव्हा मग आपल्याला आपण असे थोडे डळमळतो, डगमगतो. भगवंताच्या त्या भक्तीमध्ये पूर्णपणानं आपल्याला खात्री जी असते, एकाग्रता जी असते ती आपली राहत नाही. आपण संतांच्या बाबतीमध्ये म्हणू म्हणजे देह जावो अथवा राहो पांडुरंगिनी दूर व्हावो असं ते म्हणू शकतात की देह जावो अथवा राहो. अहो ठेच लागली तरी आम्हाला प्रश्न पडतो, पण तुकाराम महाराज म्हणा देह जावो अथवा राहो, असला काय नसला काय, पांडुरंगी दृढ व्हावं असं वाटायला फार मोठी भूमिका घ्यावी लागेल, वेळ लागेल. इतका काही आपलं लगेच होणार नाही, त्यांची जीवन पद्धतीच वेगळी आहे, ते संत असं करू जाणं. पण आपलं हे डगमगतं, तर डगमगायला नको असेल, डळमळायला नको असेल तर आपण काय करायचं, तर सगळीकडे अशा पद्धतीने भगवंत आहे त्याचं सत्यस्वरूप जाण्याचा प्रयत्न करायचा. आणि हे जो कोणी जाणतो त्याला निश्चितपणानं हे अशा प्रकारची जागृती येते. आता एक होतं की त्याच्यामध्ये उत्तम मध्यम असा भेद वगैरे नसतो. सगळीकडे इथे जास्त भगवंत, इथे कमी भगवंत असं काही नाही. आपल्याला असं दिसतं ना की भोवती अशा अधिक गोष्टी असतात आणि मग असं वाटतं की यांच्या बाबतीत आधी भगवंत फारच मोठा उदार झाला आहे हो, तर असं भगवंत सांगतो असं काही नाही. उत्तम मध्यम कनिष्ठ असं काही नाही, सगळीकडे तो आहेच आहे. अशा ह्याच्यामध्ये जीव जगत आणि जगदीश्वर असं नेहमी त्रिपुटी असं अनेक ठिकाणी आपल्याला अभ्यासाला मिळते. किंवा ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय त्रिपुटी असते की या तीन गोष्टी आपल्या दृष्टीने वेगवेगळ्या आहेत. ज्ञान वेगळं आहे, ज्ञाता वेगळं आहे, ज्ञेय वेगळं आहे. अर्थ कळेल आपल्याला की एक कोणीतरी ज्ञान घेणारा आहे, काहीतरी ज्ञान घ्यायचं आहे आणि तो कोणीतरी देणार आहे. या तीन गोष्टी असतात. आता आपण अशा ह्याला आलेलो आहोत की सगळीकडेच भगवंत, त्यामुळे ह्यात ही त्रिपुटीच विलीन झाली आहे. जीव जगत जगदीश्वर असं वेगवेगळं नाहीच आहे. काही एका ठराविक ह्याच्यापर्यंत आपल्याला वाटतं की हे वेगळं आहे हे वेगळं आहे, असं काही नाहीच. एकमेकांशी यांचं असं काही आहे की ते एकरूप झालेलं आहे. याचाच अर्थ वेगळ्या शब्दात म्हणायचं झालं की आपल्याजवळ ही जी द्वैत, दोन असण्याची बुद्धी आहे ना, भगवंत आणि मी असे आपण दोन आहोत असं आपल्याला वाटतं. संत आपल्याला सांगतात की दोन नाहीत, एकरूप झाले होत असं समजायचं. म्हणजे मग निरनिराळ्या वस्तूंमध्ये, व्यक्तींमध्ये दिसणारा जो वेगळेपणा आहे तो हा बाह्यदृष्टीने आहे. माणसं वेगळी दिसतात, वस्तू वेगळ्या दिसतात, त्या दिसणारच. पण जसं मगाशी म्हटलं दागिने वेगळे असले तरी सोनं तेच, तसं माणसं वेगळी असली तरी देखील भगवंत तोच, अशा पद्धतीनं राहायचं. म्हणजे ती द्वैत बुद्धी जाईल. आणि द्वैतबुद्धी
जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण डगमगणार, तोपर्यंत आपण डळमळणार. ती गेली की मग डळमळणार. दुसरं असं असतं की या द्वैत बुद्धीमुळे थोडंसं मी माझं असं सुरू होतं आणि मी माझ्यातून व्यवहार आपण करतो तेव्हा तिथे संघर्ष असतो, स्पर्धा असते, माझं तुझं असतं, मला जास्त तुला कमी असं असतं. अशा अनेक गोष्टी असतात. एकदा मी माझं म्हटलं, तुम्ही पण आलं की मग स्वाभाविकच त्याच्यामध्ये अशा सगळ्या गोष्टी येणारच आहेत. त्या येऊ नयेत. ते आलं की पुढे रागद्वेष आला. सगळे षड्रिपू हजरच असतात यायला, कारण ते सगळे आपल्याजवळ असतातच. निमित्त मिळालं की लगेच ते बाहेर येतातच. अशा सगळ्या गोष्टी होतात. मग अशातून आपल्याला भय वाटतं, अशातून आपला निर्णय चुकतो, अशातून निर्णय काय घ्यावा हे आपल्याला कळत नाही. म्हणून मग त्याच्यातून बाहेर पडायचं असेल तर सगळीकडे ईश्वर आहे असं जर आपण ठेवलं तर मग आपण डळमळणार नाही, डगमगणार नाही. मग आपण एक निर्णय घेऊ शकतो. असा तो अविकंपेन शब्द आहे. ते कंप पावणं किंवा भीती वाटणं, कितीतरी गोष्टी अशा असतात की आपण डगमगतो. आता वेगवेगळे प्रकार आहेत डगमगण्याचे. समजा अगदी काय म्हणायचं, उत्तेजक पेय पिणारा सुद्धा झोक जातातच ना त्याचं डगमगणं वेगळं. किंवा थंडी खूप पडली की थंडीनं हातपाय आपले कंप पावतात, त्याचं डगमगणं वेगळं. भीतीनं डगमगणं वेगळं. किंवा भगवंताची खरी भक्ती निर्माण झाली की मगच फक्त ते असं स्थैर्य आपल्याला येतं, निश्चलत्व आपल्याला येतं. बऱ्याचदा असं होतं की निर्णय का चुकतो, आपण काहीतरी डगमगलेले असतो म्हणून. जर आपण स्थिर झालो, शांतपणे विचार केला, विवेकाने विचार केला तर मग आपण डगमगणार नाही. भगवंत आपल्याला सांगतोय. आता सर्वसामान्यांसाठी हा मार्ग थोडा अवघड आहे. आपण छोट्या मोठ्या कारणाने डगमगतो, त्याच्या मागची आपली कारणं वेगळी आहेत. आपल्याला किती जरी पटलं असलं तरीसुद्धा रोजच्या जीवनामध्ये सामान्य माणसाला अशा अनंत गोष्टी येतात की तिथे आपल्याला पटकन निर्णय घेता येत नाही आणि मग आपण डगमगतो. त्यामुळे आपल्याला ते कळेल. परंतु इथे मात्र सांगतात, माऊली त्याच्यासाठी एक छान शब्द वापरतात. माऊली म्हणतात, चैरे झाले ज्ञानाचे. चैरे झाले म्हणजे ज्ञानाचा उदय झाला. एकदा का मनामध्ये ज्ञान झालं म्हणजे सगळीकडे भगवंत आहे हे ज्ञान झालं की मग सगळं संपलं. मग भीती संपली. मग काही निर्णय चुकायचा प्रश्नच नाही आहे. असं माऊली सांगतात की आधी होतं असं. सामान्य माणसाला हा मार्ग खूप अवघड आहे. छोट्या छोट्या गोष्टींनी आपण डगमगून जातो, नाही यशातला भाग नाही. पण जर चैरे झाले ज्ञानाचे, पण ज्ञानाचा उगम आपल्या मनामध्ये झाला, आपल्या बुद्धीमध्ये झाला, आपण जर त्याच्याशी अगदी एकनिष्ठ राहिलो की ही गोष्ट आहे की सगळीकडे भगवंतच भरलेला आहे, भगवंताच्या इच्छेनेच सगळ्या गोष्टी होतात आणि जे होतं ते हिताचंच होतं, असं आपलं पक्क झालं की मग आपण डगमगणार नाही. मग खऱ्या अर्थाने कळेल. मग सगळं ते काय द्वैत वगैरे सगळं नष्ट होईल. आपली सगळी जगाकडे बघण्याची दृष्टीसुद्धा बदलेल. चांगलं वाईट उंच नीच काय जे असेल ते काही राहणारच नाही. सगळीकडे समानता येईल, सगळीकडे परमात्माच भरलेला आहे असं कळेल. आणि हा जो काही अनुभव आहे तो शांतीचा, समाधानाचा अनुभव येईल. खऱ्या अर्थानं आपल्याला शांतीचा, समाधानाचा अनुभव येईल. आता आपण पाहिलं देव, तो देवाचा भाव किंवा देवाच्या आता विभूती किंवा त्याच्यातून निर्माण झालेलं आहे सगळं विश्व, त्याचं जीव, हे सगळं काय आहे तर हे सगळं एकच आहे, ब्रह्ममय आहे. हा जर एकदा अनुभव आला आणि तसा जर आपल्या बुद्धीचा निश्चय झाला तर आपल्याला ते सांगतायत याच्यामध्ये काही शंका घ्यायची जागाच नाही आहे. शंका असायलाच नको. 100% यश असं आपल्याला होईल जर काय असं आपल्याला जमलं. असं या आत्मज्ञानाने किंवा हा जो काय महायोग सांगितला आहे, भगवंताचं शक्ती, भगवंताचं सामर्थ्य कळावं. आणि मग हे कसं कळणार तर स्वाभाविकच मनाच्या व्यवहारानं आपल्याला मनाने सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, बुद्धीच्या आणि मनाच्या. बुद्धी एका ठिकाणी पक्की राहते, मन थोडंसं चंचल असतं तर ते गडबडतं. मागचा अनुभव जमेस धरला की परत यावेळेला ते डगमगतं. म्हणून बुद्धिनीतीला स्थिर करणं आवश्यक असतं. असं जमलं तर खरोखरच कृतार्थ होतो आणि मग अशी शंका मनामध्ये राहत नाही. भगवंत सांगतायत आपल्याला, अर्जुना असा जो पुरुष आहे ना तो सगळ्या प्रकारच्या भीतीतून सहजपणाने सुटतो. कसल्याच प्रकारची त्याला भय वाटत नाही, मुक्त होतो. भगवंत म्हणतात, जे कोणी माझी भक्ती करतात, याच 7व्या श्लोकामध्येच त्यांनी सांगितलं आहे, त्या माझी भक्ती करणाऱ्या म्हणजे आपण भक्त म्हणूया, या भक्तांसाठी मी पण असुसलेला असतो. म्हणजे भक्त भगवंताची भक्ती करतीलच. पण आता जसं आपण पाहतोय की त्या भगवंतालाच अर्जुनाबद्दल एवढं प्रेम आहे, तो सारखा म्हणतोय की तू माझा लाडका आहेस, तुझ्यासाठी मी करतोय, तुझ्या हिताचं सांगतोय. तसं त्या भगवंताचं होतं की भक्ताशी त्यांचा एवढा जीव लागतो
की त्या सगळ्या भक्ताच्या मदतीला धावून जातो. आपल्याला सगळ्या अनंत गोष्टीसाठी माहिती आहेत की किती किती भक्ताचे हट्ट भगवंत पुरवतो, किती किती मदतीला अगदी भांडी घासण्यापासून शेण्या थापायला सुद्धा भगवंत जातो आहे, जनीच्या दळणाला सुद्धा भगवंत जातो आहे, नाथांकडे पाणी भरायला सुद्धा भगवंत जातो आहे. असं आपल्याला दिसतं की त्या भक्तासाठी भगवंत काय करत नाही असं आपल्याला दिसेल की तो भगवंत महार होऊन सुद्धा गेला, दामाजीसाठी महार झाला भगवंत. अशा खूप गोष्टी दिसेल. तसा अर्जुन आहे की भगवंत म्हणतो भक्तांसाठी अर्जुना मी वेडा होतो. आत्तापर्यंत आपण भक्तांनी काय करावं सांगितलं, पण भगवंत म्हणतोय की त्यांनी करायचंच, पण असे जर भक्त असतील तर मीच त्या भक्तांसाठी वेडा होतो असं सांगतात. आता हा जो भक्तियोग आहे, हा भक्तियोग म्हणजे असं त्या एक गोष्ट महत्त्वाची आहे, ही पूर्वी पण गीतेत आपल्याला सांगून झालेली आहे की अशा भक्ताचा जर देह पडला म्हणजे मृत्यू आला तर हे सगळं जे पुण्यकर्म त्याचं आहे ना ते सगळं कॅरी फॉरवर्ड होतं. म्हणजे पुढल्या जन्मामध्ये तिथून प्रगती त्याची सुरुवात होते असं पण आपल्याला माहिती आहे. त्या पुढल्या देहामध्ये किंवा पुढल्या जन्मामध्ये या सगळ्याचा नक्कीच आपल्याला उपयोग होतो. खरोखरच आधीच्या जन्मामध्ये काहीतरी सत्कर्म केल्यामुळेच आपल्याला अशा प्रकारचं काहीतरी कर्म करावं, वाचावं, अभ्यासावं असं वाटतं. अगदी तीच गोष्ट पुढे आहे की इथून पुढे आपल्याला हे सगळं जे भक्तियोगाची गोष्ट आहे ती हीच आहे की भगवंत खरोखरच भक्तासाठी करतो तर तो आपल्याला अशा प्रकारची बुद्धी देतो. असा हा 7व्या श्लोकामध्ये सहजपणानं आपल्याला काय करायला हवं, आणि एवढं साधी गोष्ट वाटणारी आहे की फक्त 2 तत्वतः जाणलं पाहिजे आणि स्थिरता त्याची वाढली पाहिजे. 2 गोष्टी आपल्याला 7व्या श्लोकात महत्त्वाच्या, आणि याच्यामध्ये जराही शंका करायला जागा नाही. स्थिर असा भक्तियोग याच्यातून मिळेल असं सांगितलं. पुढल्या याच्यामध्ये अहम सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधा भाव समन्विताः. पुढल्या 8व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतोय अहम, सुरुवातच आहे, भगवंतानी स्वतःलाच म्हटलं आहे मी काय करतो तर मी आता कोण आहे तर कळलं, विश्वाचा निर्माता आहे, मी सगळं निर्माण करतो, सगळ्यांचा पालन करता मी आहे, आणि सर्वस्य प्रभव हा आहे म्हणजे सगळ्या जगाच्या उत्पत्तीचं कारण पण मीच आहे. प्रभव हा म्हणजे मी उत्पन्न करणार आहे, त्या मी विश्वाचा निर्माता आहे, या सगळ्या जगाचा उत्पत्तीचं काम मी करतो आहे. मत्तः सर्वं प्रवर्तते, माझ्यामुळेच हे प्रवर्तते म्हणजे सगळं जग सक्रिय होत आहे, चालतं आहे, निर्माण पण मी करतो आहे आणि चालू पण मीच ठेवतो आहे असं मत्वा, असं जाणून भावसमन्विता हा. कशामुळे भाव कुठले तर श्रद्धा भक्ती, आता जो विषय चालला आहे तो, हे जसं काही भावाने युक्त असणार आहे ते भक्तजन, बुद्धिमान भक्तजन म्हणूया, कारण आपल्याला ज्ञानीभक्ताकडे जायचं आहे, तर तो बुद्धिमान भक्तजन माम भजनते, भगवंत म्हणतो मला नित्य भजतात. आता ह्या 8व्या श्लोकामध्ये भगवंतच सांगतोय की असे जे माझे भक्त आहेत ते काय करतात तर मला नित्य भजतात. कुणाला तर मी जो विश्व निर्माण करणारा आहे, माझ्यामुळे हा जग निर्माण होत असतं किंवा माझ्यामुळेच ते कार्यरत होत असतं हे जाणतात, आणि माझ्याबद्दलचा जो श्रद्धा भक्तीचा भाव आहे तो भाव मनात धरतात आणि माझं भजन करतात. आता जर का भगवंत सगळ्याचं उत्पत्ती कारण आहे, भगवंत सगळा सक्रिय आहे, आणि मग त्याची भक्ती करणारे हे भक्त आहेत, आणि मग असे जे भक्त आहेत ते भक्त भगवंताला भजतात आणि भगवंत त्याच्यावर प्रेम करतो. आता याच्यातला नेमका सिद्धांत काय आहे की सगळ्या गोष्टी भगवंतापासून निर्माण होतात. हे भगवंतानी परत एकदा आपल्याला ठासून सांगितलं की मी निर्माता आहे, मी सगळ्याचा प्रभव आहे, आणि मी सगळ्याचं प्रत्यक्ष सगळं करतो आहे. आणि पुन्हा असं लक्षात आलं की निर्माण करतात आणि त्याच्यातच राहतात, त्याच्यातच लीन होतात. सगळं ईश्वरापासून निर्माण होतं, ईश्वरातच राहतं आणि ईश्वरातच विलीन होतं. हे जे काही रहस्य आहे हे श्रेष्ठ आहे, आणि याला राजविद्या, राजयोग, राजगुह्य असे शब्द वापरले, आणि ते गुह्यज्ञान भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं आहे. आपण काही 8वा श्लोक पुरा केला नाही आहे, पण 8व्या श्लोकाचा अभ्यास आणखीन पुढल्या वेळेला आपण करू. आज लक्षात असं ठेवायचं की हे जे काही म्हणजे परमेश्वर सगळं कठीण आहे, पण सर्वच जर परमेश्वर आहे, दुसरं काही नाहीच आहे, तर मग काय दुसरं द्यायचं कुठून. तसं असतं ना की एखादं आपण उदाहरण घेतो की एखाद्याचं मुख म्हणजे एखाद्या युवतीचं सुंदर आहे तर खरं चंद्रासारखं मुख आहे, तर चंद्र वेगळा आणि मुख वेगळा, त्यामुळे उपमा देता येते. आता इथे काय जर उपमा कशी द्यायची, सगळीकडेच भगवंतच आहे, त्यामुळे आपल्याला दुसरं काही नसेल तर आपल्याला कसं आहे ते सांगता येत नाही. म्हणजे
मग असे त्रिपुटी म्हटलं, ज्ञाता तोच, ज्ञेय तोच, आणि जे काही ज्ञान घ्यायचं आहे ते पण तोच. मग सांगणार कसं? सगळीकडेच भगवंत आहे तर त्याला वेगळं दाखवणार कसं? आणि इथे मात्र म्हटलं आहे की तो भक्त भगवंताला भजतो किंवा भगवंत भक्तावरती असं प्रेम करतो, हे आपण समजून घ्यायचं. शहाणा, विद्वान, ज्ञानी, तत्ववेत्ता, भक्त हे जे सगळे आहेत ते भगवंताला भजतात. म्हणजे काय करतात? नुसतं भक्तीने होत नाही, नुसतं ज्ञानाने होत नाही. तत्वतः जाणणं म्हणजे ज्ञानी भक्त असणं. ज्ञानही झालं पाहिजे, तो ज्ञानी भक्ताला भक्ती पण कळली पाहिजे, आणि भक्ताला ज्ञानही झालं पाहिजे. या दोन्ही गोष्टी जर असतील तर भगवंत म्हणतो मी काय म्हणतोय कळेल. सगळीकडे तेच आहे, पण ते जाणायचं कसं? तर त्याच्यासाठी ज्ञानी भक्त व्हायला आपल्याला या श्लोकामध्ये, 8व्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलं आहे. थोडासा आणखीन भाग आपण पुढल्या वेळेला आणखीन स्पष्ट करू, कारण 9व्या श्लोकाकडे जायला आपल्याला पुन्हा 8व्याचा विचार करावा लागेल. आज इथेच थांबूया. धन्यवाद.